हॅलो एव्हरीबडी, SK कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. विद्यार्थ्यांनो, 12वी कॉमर्सचा अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन हा टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये फीचर्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आणि डिफरन्स बिटवीन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन अँड नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणजेच नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हे आपण पाहिलं. तर आजचा आपला व्हिडिओ आहे 12th कॉमर्स बुककीपिंग अँड अकाउंटन्सी ॲज पर न्यू सिलेबस. टॉपिकचं नाव आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न NPO आणि आजचा आपला यामधला सब टॉपिक आहे रिसीट अँड पेमेंट अकाउंट. नेमकं रिसीट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे काय हे आपण पाहतो. व्हॉट इज रिसीट अँड पेमेंट अकाउंट? इयत्ता 11वी कॉमर्स मध्ये आपण कॅश बुक शिकलो. कॅश बुक रेकॉर्ड ओनली कॅश ट्रान्झॅक्शन्स, फक्त रोखीचे व्यवहार ज्या पुस्तकात लिहिले जातात ते कॅश बुक. मग रोखीचे व्यवहार दोन प्रकारचे असतात, इनकमिंग ऑफ कॅश अँड आउट गोईंग ऑफ कॅश. आलेले पैसे, गेलेले पैसे. मग एक कॅश बुक जे आहे त्या कॅश बुकचंच दुसरं नाव आहे रिसीट अँड पेमेंट अकाउंट. द अनदर नेम ऑफ कॅश बुक इज रिसीट अँड पेमेंट अकाउंट. कॅशबुक आपणा सर्वांना परिचित आहे. कॅशबुक आणि रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे दोन्ही एकच आहेत. दिस इज रिअल अकाउंट. पहा, कॅशबुक मध्ये आपण फक्त कॅश, इनकमिंग ऑफ कॅश, आउट गोईंग ऑफ कॅश, हा समटाइम बँक बॅलन्स सुद्धा तिथे आहे. हे रिअल अकाउंट आहे. ॲज वी नो, ऑल कॅश किंवा बँक रिसिव्ड आर रेकॉर्डेड डेबिट्स किंवा रिसीट साइड. आता जी डेबिट साइड असते, कॅशबुकची डेबिट साइड असते, म्हणजेच रिसीट अँड पेमेंट अकाउंटची जी डेबिट साइड असेल त्याला आपण रिसीट साइड म्हणतो. रिसीट म्हणजे पैसे आले, हा ते रोख आले असतील किंवा बँकेमध्ये आले असतील. दोन्ही वेळेला आपण ते रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट साइडलाच लिहिणार आहोत. डेबिट साइडला लिहिणार म्हणजे टू नावाने लिहिणार. ठीक आहे. अँड ऑल कॅश और बँक पेड म्हणजे पेड बाय बँक म्हणजे चेक इश्यूड असेल किंवा तुमचं ऑनलाईन पेमेंट असेल. आपण ऑनलाईन पेमेंट जरी केलं तरी पैसे आपल्या खिशातून न जाता आपल्या बँक अकाउंट मधनं जातात. मग ऑनलाईन पेमेंट असेल किंवा चेक दिलेला असेल तर अशा वेळेला अशा ट्रान्झॅक्शनची नोंद आपल्या कॅशबुक मध्ये म्हणजेच रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये आपल्याला करायची आहे. तर ती कोणत्या साईडला येईल? ज्या वेळेला आपण पेमेंट करतो, पैसे देतो, त्यावेळेला पैसे कॅश गोज आउट ना, आणि रिअल अकाउंटचा रूलच आहे क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग त्या नियमाप्रमाणे सर्व गेलेले पैसे म्हणजे ऑल द पेमेंट्स आर रेकॉर्डेड ॲट द क्रेडिट साइड. क्रेडिट साइडलाच इथं पेमेंट साइड असं म्हटलेलं आहे. पेमेंट साइड ऑफ कॅशबुक. ओके. दिस अकाउंट स्टार्ट विथ ओपनिंग कॅश बॅलन्स और बँक बॅलन्स. बघा मित्रांनो, कॅश बुकला नेहमी स्वतःचा ओपनिंग बॅलन्स, एक तर तो कॅश बॅलन्स असेल किंवा बँक बॅलन्स असेल किंवा दोन्हीही असेल, पण ओपनिंग बॅलन्स असतो. अँड एंड्स विथ क्लोजिंग बॅलन्स, कॅश और बँक बॅलन्स. आणि शेवट सुद्धा म्हणजे सुरुवातीला काही पैसे असणार, नंतर आपल्याकडे पैसे आले, त्यातून पेमेंट गेलं आणि शिल्लक राहिले, याला आपण ओपनिंग बॅलन्सला ओपनिंग बॅलन्स म्हणतो. बँक बॅलन्स असेल किंवा कॅश बॅलन्स असेल. आणि क्लोजिंग बॅलन्स जो कॅरीड डाऊन आपण करतो तो क्लोजिंग बॅलन्स. पण बऱ्याच वेळेला इथे निगेटिव्ह बॅलन्स येऊ शकतो. समटाइम इट माइट बी हॅव्हिंग निगेटिव्ह बॅलन्स. हा, इन केस ऑफ कॅश कॉलम, नुसतं कॅश अकाउंट असेल, फक्त कॅश अकाउंट असेल तर
त्याचा क्रेडिट बॅलन्स किंवा निगेटिव्ह बॅलन्स कधीच येणार नाही. पण जर बँक अकाउंट ऑपरेट करत असेल तर बँकेचा निगेटिव्ह बॅलन्स येऊ शकतो. सर निगेटिव्ह बॅलन्स म्हणजे काय? मित्रांनो, जेवढे पैसे तुमच्याकडे होते त्यामध्ये काही पैसे आले, त्यापेक्षा जास्त पैसे पेमेंट झालं, त्यापेक्षा जास्त पैसे गेले, तर अशा वेळेला निगेटिव्ह बॅलन्स येतो. आणि निगेटिव्ह बॅलन्स फक्त बँक अकाउंटच्या बाबतीतच होईल. आणि जर रिसीट अँड पेमेंट अकाउंटला तुमचा निगेटिव्ह बॅलन्स दाखवला असेल तर तो तुमचा बॅलन्स नसून तो बँक ओव्हरड्राफ्ट आहे. ठीक आहे, मग तो निगेटिव्ह बॅलन्स असेल तर त्याला आपण बँक ओव्हरड्राफ्ट म्हणतो. निगेटिव्ह बॅलन्स बँक ओव्हरड्राफ्ट हा ओपनिंग आणि क्लोजिंग दोन्हीकडेही असू शकतो. रिसिट्स म्हणजे काय? जसं मी आत्ताच सांगितलं, रिसिट म्हणजे आलेले पैसे. रिसिट्स म्हणजे आलेले पैसे. पैसे येतात म्हणजे काय? ऑल रिसीट ड्युरिंग पर्टिक्युलर पिरियड, एका विशिष्ट कालावधीमध्ये. विशिष्ट कालावधी म्हणजे आपल्या अकाउंटिंग मध्ये, आपल्या प्रॉब्लेम मध्ये 1 एप्रिल पासून पुढच्या वर्षीचे 31 मार्च किंवा 1 जानेवारी पासून त्याच वर्षाचं 31 डिसेंबर हे आर्थिक वर्ष दिलेलं असतं. या आर्थिक वर्षामध्ये तुमच्याकडे जे काही रिसीट्स असतील, जे काही पैसे आलेले असतील, डेबिटेड टू रिसीट अँड पेमेंट अकाउंट irrespective of the year for which they received and irrespective of their nature, that is revenue or capital. मित्रांनो, हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे रिसीट बेसिसवर असतं. म्हणजे काय? बघा, तुम्ही या वर्षामध्ये तुमचं कॅश बुक किंवा रिसीट अँड पेमेंट अकाउंट लिहित आहात. तुम्हाला आजच माल विकला असेल आणि आजच पैसे आले असतील तरी तुम्ही लिहिणार आहात. ओके. एका कस्टमरला आपण मागच्या वर्षी माल विकला होता, त्याने तुम्हाला आत्ता पैसे आणून दिले. ठीक आहे, माल केव्हा विकला होता? मागच्या वर्षी. पैसे केव्हा आले? आत्ता. मग मागच्या वर्षी जाऊन लिहायचं का आत्ता लिहायचं? पैसे केव्हा आले? म्हणजे रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे रिसीट बेसिसवर लिहिलं जातं. ठीक आहे, हेच म्हटलं इररिस्पेक्टिव्ह ऑफ द इयर फॉर विच दे रिसीव. कोणत्या वर्षाचे आले काही घेणं नाही. दुसरं एक्झाम्पल सांगतो का. एक कस्टमर आला, त्याला पुढच्या वर्षी माल आपल्याकडून न्यायचा आहे, पण तो आपल्याला ऍडव्हान्स पेमेंट करून गेला. त्याने मला ऍडव्हान्स पेमेंट केलं. माल न्यायला केव्हा येणार आहे? पुढच्या वर्षी. मग ते पैसे माझ्याकडे आले का नाही? आले. केव्हा आले? आज आले, या वर्षात आले. मग ते आज लिहायचे का पुढच्या वर्षी लिहायचे? ते आजच लिहावे लागतील तुम्हाला. ठीक आहे, रिसीट बेसिस. म्हणजे थोडक्यात एक वाक्य पुन्हा सांगतो. रिसीट अँड पेमेंट अकाउंटला तुमचे पैसे या वर्षाचे आहेत का मागच्या वर्षाचे आहेत का पुढच्या वर्षाचे आहेत काही घेणं नाही. आले, लिहिले, डेबिट साइड. ओके. अँड पुढचं वाक्य पहा. अँड इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर नेचर. इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर नेचर म्हणजे काय? कसलेही पैसे चालतील. म्हणजे तुमचा रेव्हेन्यू इन्कम असला तरी चालेल, कॅपिटल इन्कम असला तरी चालेल. ठीक आहे. समजा मी डॉक्टर आहे, पेशंटला तपासल्यानंतर मला जी फीज मिळते हा माझा इन्कम आहे, बरोबर. पण मी माझ्या हॉस्पिटल मधलं फर्निचर विकलं आणि मला पैसे मिळाले, पैसे आलेच ना. रिसीट अँड पेमेंट अकाउंटला कशाची म्हणजे पैसे कसले आहेत काही घेणं नाही. पैसे आले, लिहायचं डेबिट साइडला. ओके. रेव्हेन्यू इन्कम म्हणजे आपला जो प्रोफेशनल इन्कम आहे आणि कॅपिटल इन्कम म्हणजे आपण एखादी ऍसेट विकतो किंवा कर्ज घेतो. मी बँकेतून कर्ज काढलं, पैसे आले का नाही? आले, रिसीट साइडला द्यायचे. ठीक आहे. मी कष्ट करून पैसे कमावले, पैसे आले, रिसीट साइडला द्यायचे. म्हणजे इररिस्पेक्टिव्ह ऑफ द इयर म्हणजे ते कोणत्या वर्षाचे काही घेणं नाही. इररिस्पेक्टिव्ह ऑफ देअर नेचर म्हणजे ते कोणत्या कामाचे आहेत
काही माहिती नाही. पैसे आले रिसिट साइडला लिहा. ओके, आय होप यू बेटर अंडरस्टँड. सच रिसिट मे बी रिलेटेड टू प्रिव्हियस इयर. हे चॅप्टर सांगितलं मी तुम्हाला. हे जे आलेले पैसे आहेत हे मागच्या वर्षीचे असू शकतात, और करंट इयर चालू वर्षाचे असू शकतात, और नेक्स्ट इयर पुढच्या वर्षीचे सुद्धा असू शकतात. ठीक आहे, पुढे विद्यार्थ्यांनो पेमेंट्स पाहूया आपण. सेम आहे, सेम पेमेंट्स. पैसे गेले आपण क्रेडिट साइडला देणार. पुन्हा तेच, ऑल पेमेंट्स मेड ड्युरिंग पर्टिक्युलर पिरियड आर क्रेडिटेड टू रिसिट अँड पेमेंट अकाउंट इरिस्पेक्टिव्ह ऑफ द पिरियड टू विच दे आर पेड अँड इरिस्पेक्टिव्ह ऑफ नेचर दॅट इज रेव्हेन्यू ऑर कॅपिटल. पुन्हा तेच आहे पहा. मी पैसे दिले, मी पेमेंटला लिहिणार. कॅश गोज आउट, बँकेतून गेले असतील, चेक दिला असेल, बँक इज गिव्हर. ओके, आय विल रेकॉर्ड ॲट द पेमेंट साइड इन रिसिट अँड पेमेंट अकाउंट. ओके, इरिस्पेक्टिव्ह ऑफ द पिरियड दे विच टू विच दे पेड. ते पैसे मी कधीचे दिले? मी माझ्या व्यापाऱ्याला, मी माझ्या सप्लायरला आज माल खरेदी केला, आजच पेमेंट केलं, मी पेमेंट साइडला लिहिणार. 3 वर्षापूर्वी माल घेतला होता, त्याचं पेमेंट आज केलं. रिसिट अँड पेमेंटला मी आजच लिहिणार ना. पैसे आज गेले माझ्याकडून, मला पुढच्या वर्षी माल खरेदी करायचा आहे, मी ऍडव्हान्स मध्ये पैसे देतोय, मला आजच लिहावं लागेल. कारण पैसे केव्हा गेले? आज, या वर्षी. ठीक आहे. अँड इरिस्पेक्टिव्ह ऑफ नेचर रेव्हेन्यू ऑर कॅपिटल. पहा, आपण एखादा एक्सपेंडिचर केला, आपल्या स्टाफला सॅलरी पेड केली, रेव्हेन्यू एक्सपेन्स आहे. ठीक आहे. आणि कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे मी एखादी ॲसेट खरेदी केली, मी मशिनरी खरेदी केली, पैसे आले का गेले? गेले, पेमेंटला लिहिणार. ठीक आहे. मी एखादं माझं जुनं लोन रिपेमेंट केलं, पेमेंटच आहे ना. इन शॉर्ट, परत एकदा सांगतो, रिसिट अँड पेमेंट अकाउंटला कशाचं काही घेणं नाही. फक्त पैसे आले आणि पैसे गेले, या वर्षात ते लिहायचे आहेत. ते कधीचे? मागच्या वर्षीचे चालतील. हे बघा इथे दिसतंय, सच पेमेंट रिलेटेड टू प्रिव्हियस इयर. करंट इयरचे सुद्धा चालतील आणि नेक्स्ट इयरचे सुद्धा चालतील. ठीक आहे. रिसिट अँड पेमेंट अकाउंटचा आपण फॉर्मॅट पाहूया. मी जे आता तुम्हाला सांगितलं तेच पुन्हा इथे तुम्हाला दिसेल. आता फॉर्मॅट, डेबिट साइड म्हणजे रिसिट साइड, क्रेडिट साइड म्हणजे पेमेंट साइड. ओके, मी जस्ट तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचा फॉर्मॅट. विद्यार्थ्यांनो, रिसिट अँड पेमेंट अकाउंटला आपण असं लिहित असतो, फॉर द इयर एंडेड 31 मार्च किंवा जी काही तारीख असेल ती. ठीक आहे. डेबिट साइड आणि क्रेडिट साइड आपण इंडिकेट करतो. अशा पद्धतीने आपण अकाउंटच आहे रिसिट अँड पेमेंट अकाउंट, है ना. पर्टिक्युलरच्या ऐवजी आपण रिसिट्स लिहितो, अमाऊंट्स लिहितो, पेमेंट्स लिहितो, अमाऊंट्स लिहितो. ठीक आहे. त्यानंतर सुरुवातीला असतो टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजे आलेले पैसे, सॉरी सुरुवातीचे पैसे, ओपनिंग कॅश. ठीक आहे. बँकेचा बॅलन्स सुद्धा असू शकतो, कॅशचा बॅलन्स सुद्धा असू शकतो. टू रेव्हेन्यू ऑर कॅपिटल रिसिट. जस्ट आय टोल्ड यू, रेव्हेन्यू रिसिट्स म्हणजे काय आणि कॅपिटल रिसिट्स म्हणजे काय. रेव्हेन्यू रिसिट्स म्हणजे तुमचा इन्कम आहे, तो तुमचा प्रोफेशनल इन्कम आहे. आणि कॅपिटल रिसिट्स म्हणजे एखादी ॲसेट सेल केली असेल किंवा आपण लोन बोरो केला असेल. ठीक आहे. कधीचे चालतील? लास्ट इयरचे सुद्धा चालतील. लास्ट इयरचे पैसे आत्ता आले, करंट इयरचे पैसे या वर्षी आले, नेक्स्ट इयरचे पैसे या वर्षी आले, सगळे चालतील. कधी कधी रिसिट अँड पेमेंट अकाउंट मध्ये आपल्याला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन असं ओपनिंग बॅलन्स दिसतोय. अशा वेळेला सुरुवातीलाच कर्ज आहे असं समजायचं असतं. बाय रेव्हेन्यू ऑर कॅपिटल पेमेंट्स. बघा, रिसिट साइडला आपण डेबिट साइडला सगळ्या रिसिट्स लिहितोय, टू नावाने लिहितोय.
पेमेंट साईडला आपण सगळे पेमेंट्स लिहितोय, क्रेडिट साईडला बाय नावाने लिहितोय. हे पेमेंट सुद्धा कोणते असू शकतात, रिस्पेक्टिव्ह प्रिव्हियस इयरचे असू शकतील, करंट इयरचे असू शकतील, नेक्स्ट इयरचे असू शकतील. त्यानंतर याला क्लोजिंग बॅलन्स काढला जातो. आपण ते उदाहरणामध्ये पाहूया. त्यानंतर रिसिट्स. व्हॉट इज रिसिट्स? जसं मी तुम्हाला आता सांगितलं, पुन्हा तेच मी पुन्हा एक्सप्लेन करतोय तुम्हाला चांगलं समजण्यासाठी. रिसिट्स दोन प्रकारच्या जस्ट आपण पाहिलं, रेव्हेन्यू रिसिट्स अँड कॅपिटल रिसिट्स. बरोबर, रेव्हेन्यू रिसिट्स म्हणजे काय? इट इज टर्म ॲज इन्कम. ज्या रेव्हेन्यू रिसिट्स असतात ना, ते इन्कम असतं. म्हणजे आपल्या प्रोफेशन मधून जो आपल्याला रेव्हेन्यू जनरेट होतो, इन्कम जनरेट होतो. मी अगोदर उदाहरण दिलं, समजा मी मेकॅनिकल आहे, मी गाडी दुरुस्त केली, मला जे पैसे मिळतात दॅट इज माय रेव्हेन्यू इन्कम. मी डॉक्टर आहे, पेशंट तपासलं, ऑपरेशन केलं, जे पैसे मिळतात रेव्हेन्यू इन्कम. ठीक आहे. आणि कॅपिटल रिसिट्स इट इज टर्म ॲज अ लायबिलिटी. आता इथं थोडंसं अर्धवट लिहिलेलं आहे. कॅपिटल रिसिट्स म्हणजे कर्ज घेतलं असेल, उसने घेतले असतील. ठीक आहे. कधी कधी कॅपिटल रिसिट्स मुळे आपल्या ऍसेट डिक्रीज होतात. ऍज आय टोल्ड यू, सोल्ड फर्निचर. आता फर्निचर विकलं, ते काय कर्ज झालं का? नाही. त्यामुळे काय झाले, आपली ऍसेट माझ्याकडे जी अस्तित्वात होती ती आता शिल्लक राहिली नाही. माझ्या ऍसेट्स काय झाल्या, कमी झाल्या. ऍसेट विकल्यामुळे पैसे आले, कॅपिटल रिसिट आहे. ठीक आहे. जो रेव्हेन्यू रिसिट्स आहे त्याचे एक्झाम्पल सांगितलेत. सबस्क्रिप्शन रिसिव्ड, हा जो टॉपिक आहे आपला, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. यामध्ये जे मेंबर्स असतात, मेंबर्स कडनं जी फीज दरवर्षी एका निश्चित कालावधीनंतर कलेक्ट केली जाते त्याला आपण सबस्क्रिप्शन म्हणतो. आणि या संस्थेचा हा इन्कम असतो आणि त्या इन्कमला आपण रेव्हेन्यू रिसिट्स म्हटलेलं आहे. ट्युशन फीज इन केस ऑफ स्कूल अँड कॉलेजेस, विद्यार्थ्यांकडून जी फीज घेतली जाते तो त्या संस्थेचा इन्कम आहे. ठीक आहे, रेव्हेन्यू इन्कम. सन्ड्री रिसिट्स, किरकोळ काही पैसे आलेले असतील, काही फाईन असेल स्कूलच्या बाबतीत, ते सन्ड्री इन्कम रेव्हेन्यू आहेत. लॉकर रेंट रिसिव्ड, बऱ्याच उदाहरणांमध्ये येतंय म्हणून मी ते एक्झाम्पल टाकले. लॉकर रेंट रिसिव्ड, टर्म फीज एक्सेट्रा, हे उदाहरणं आहेत. याला आपण रेव्हेन्यू रिसिट्स म्हणूया. आणि जे रेव्हेन्यू रिसिट्स आहेत ते आपले इन्कम आहेत. आणि इन्कम म्हणजेच प्रॉफिट ना. फायनल अकाउंट आपण शिकलो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये प्रॉफिट आपण कोणत्या साईडला लिहायचो, त्याचं नावच आहे प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट क्रेडिटला जातात, लॉस डेबिटला जातात, माहिती आहे. तसंच इथे सुद्धा इन्कम अँड एक्सपेंडिचर ते पण क्रॉस होईल. ठीक आहे. मग हे रिसिट्स अँड पेमेंट आहे ना, सॉरी रेव्हेन्यू रिसिट्स आहे ना, मग इन्कम अँड एक्सपेंडिचरला कोणत्या साईडला जातील, क्रेडिट साईडला. मग इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये ते कोणत्या साईडला जाईल, क्रेडिट साईडला. बघा तिथे पण क्रॉस होईल. इन्कम कुठे येतील, इकडे क्रेडिट साईडला, आणि एक्सपेन्स जातील डेबिट साईडला. ठीक आहे. त्यानंतर कॅपिटल रिसिट्स मध्ये, कॅपिटल रिसिट्स डोनेशन फॉर बिल्डिंग असतं. डोनेशन फॉर कोणत्याही नावाने जर डोनेशन आलेलं असेल, इट इज कन्सिडर्ड ॲज युअर स्पेसिफिक डोनेशन. अँड स्पेसिफिक डोनेशन इज नॉट अवर इन्कम, इट बिकम अवर लायबिलिटी. रिमेंबर. ओके. स्पेसिफिक डोनेशन बिल्डिंग फंड आहे, एनी अदर फंड आहे. कोणतेही फंड नावाने पैसे आले तर ते आपलं स्पेशल डोनेशन असतं आणि त्याला आपण लायबिलिटी म्हणतो. आता मी अगोदर सांगितलं, फर्निचर सेल केलं तर ते ऍसेट साईडला मायनस होईल. ठीक आहे. ज्या कॅपिटल रिसिट्स आहे ते आपल्याला कुठे लिहायच्यात, जेव्हा कधी तुम्हाला फंड नावाने पैसे मिळतील ते पैसे त्याच कामासाठी वापरायचे आहेत, म्हणून तोपर्यंत तो फंड आपली लायबिलिटी असतो. ठीक आहे. मग ते बॅलन्स शीट मध्ये कुठे लिहिणार आपण, लायबिलिटी साईडला. ठीक आहे.
दिसतंय तुम्हाला? ओके, पुढे पेमेंट्स किंवा एक्सपेन्सेस पाहूया आपण. पेमेंटचे सुद्धा दोन प्रकार, रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आणि कॅपिटल एक्सपेन्सेस. पेमेंट्स म्हणजेच एक्सपेन्सेस, एक्सपेन्सचे दोन प्रकार, रेव्हेन्यू अँड कॅपिटल. रेव्हेन्यू एक्सपेन्सेस इट इज टर्म ॲज एक्सपेन्सेस. मी अगोदर सांगितलेल्या उदाहरणामध्ये सॅलरी पेड केली माझ्या स्टाफला, माझा एक्सपेन्स आहे. माझ्या ऑफिसचं रेंट पे केलं, माझा एक्सपेन्स आहे. ठीक आहे, मग अशा पद्धतीने. आणि कॅपिटल एक्सपेन्सेस म्हणजे मी मालमत्ता खरेदी केली, मी फर्निचर घेतलं, मी मशिनरी घेतली, परचेस ऑफ एनी ॲसेट, दॅट इज कॅपिटल एक्सपेन्सेस. ठीक आहे, बऱ्याच वेळेला इथे पण अर्धवट आहे थोडस. आपण एखादी जुनी आपली अस्तित्वात असणारी एखादं कर्ज मिटवू शकतो ना. माझ्यावर बँकेचं लोन होतं 5 लाख रुपये, मी 3 लाख रुपये पे केले. लोन कमी झालं ना, ऍसेट नाही वाढले, लोन कमी झालं, लायबिलिटी डिक्रीज. ओके, उदाहरण शिकल्यानंतर किंवा मी ज्या वेळेला तुम्हाला प्रॉब्लेम सांगेल त्यावेळेला डिटेल्समध्ये तुम्हाला सगळे सांगेल. रेव्हेन्यू एक्सपेन्सेस, सॅलरी ऑफ स्टाफ, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, बँक चार्जेस, पोस्टेज, जनरल एक्सपेन्सेस, हे आपले रुटीन एक्सपेन्सेस आहेत. पहा, बिझनेसला आवश्यक असणारे एक्सपेन्सेस, यांना आपण रेव्हेन्यू एक्सपेन्सेस म्हणतो. आणि रेव्हेन्यू एक्सपेन्स कुठे लिहितो आपण? प्रॉफिट अँड लॉस मध्ये एक्सपेन्स कुठे लिहिले? डेबिटला. मग इथे सुद्धा डेबिटलाच. कोणत्या अकाउंटच्या? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला. कॅपिटल एक्सपेन्स मध्ये आपण लिहूया परचेस ऑफ फर्निचर, बुक्स, इन्व्हेस्टमेंट, फिक्स डिपॉझिट. बऱ्याच उदाहरणामध्ये फिक्स डिपॉझिट येतं, इन्व्हेस्टमेंट येतं. विद्यार्थी थोडा गोंधळ करतात. ज्या वेळेला आपण पेमेंट करतो आणि अशा प्रकारचं फिक्स डिपॉझिट केलं, हा काय खर्च झाला का? अरे ही आपली ऍसेट झाली, मग ते आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये लिहायचं का बॅलन्स शीट मध्ये लिहायचं? मग ऍसेट खरेदी केल्यावर आपण बॅलन्स शीट मध्ये लिहिणार. बॅलन्स शीट मध्ये कोणत्या साईडला लिहिणार? ओके, बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ज्याच्याबद्दल आपण आता चर्चा केली. हे अकाउंट कसं प्रिपेअर करायचं? हे आपलं इन्कम स्टेटमेंट आहे, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं, आणि हे आपला आन्सरचा पार्ट आहे. आता आपण उदाहरणामध्ये आपण ज्या व्हिडिओमध्ये पाहिलं रिसीट अँड पेमेंट अकाउंट, हे ऑलरेडी दिलेलं असतं. आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, आणि ज्यांना माझ्या नोट्स पाहिजे असेल खाली जो माझा नंबर दिसतोय त्यावर व्हॉट्सअप करा, तुम्हाला मी PDF पाठवून देईन. ओके.